कल्याण तालुक्यातील खडवली येथील एका उद्योगातील चोरीच्या प्रकरणाच्या तपासाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करत तक्रारदाराने ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक पोलीस महासंचालक आणि राज्याच्या गृह विभागाकडे सविस्तर लेखी तक्रार दाखल केली आहे। विस्तृत माहिती अशी की तक्रारदार दिनेश नामदेव बेलकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या कारखान्यात झालेल्या चोरी प्रकरणी गुन्हा क्रमांक 0372/2026 कल्याण तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला। मात्र FIR नोंदवताना त्यांच्या मतानुसार जाणीवपूर्वक विलंब करण्यात आला। तसेच त्यांनी दिलेल्या सर्व माहितीची नोंद न करता तक्रार अपूर्ण स्वरूपात नोंदवण्यात आल्याचा त्यांनी आरोप केला आहे। तक्रारीनुसार ते दुपारी सुमारे 1 वाजता पोलीस ठाण्यात पोहोचले होते। मात्र दीर्घकाळ प्रतीक्षा करूनही FIR नोंदवण्यात आला नाही। अखेरीस 112 आपत्कालीन सेवा क्रमांकावर संपर्क साधल्यानंतरच FIR नोंदवण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचा दावा त्यांनी केला। तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार या चोरीमध्ये 2 पेक्षा अधिक व्यक्ती सहभागी असल्याची माहिती तपासादरम्यान समोर आली होती। संबंधित व्यक्तींची ओळख, त्यांची टोपण नावं आणि त्यांच्या वास्तव्याबाबतची माहिती उपलब्ध असूनही उर्वरित संशयितांचा प्रभावी शोध घेण्यात आलेला नाही। तसेच स्थानिक परिसरात त्यांचा वावर असल्याचा दावा करूनही त्यांना फरार दाखवण्यात आल्याबाबत त्यांनी आक्षेप नोंदवला आहे। तसेच मुख्य संशयितांनी चोरीची पद्धत, इतर सहभागी व्यक्ती आणि संपूर्ण घटनाक्रमाबाबत माहिती दिल्याचा दावा तक्रारदाराने केला असून त्या संदर्भातील व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि इतर पुरावे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे। या संपूर्ण प्रकरणाचा तपास सध्याच्या तपास अधिकाऱ्यांकडून काढून वरिष्ठ किंवा स्वतंत्र अधिकाऱ्यांकडे वर्ग करावा। FIR नोंदवण्यात झालेल्या विलंबाची चौकशी करावी। उर्वरित संशयितांचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी। तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेची विभागीय चौकशी करावी अशी मागणी तक्रारदार दिनेश बेलकरे यांनी व्यक्त केली। नमस्कार मित्रांनो, मी दिनेश बेलकरे। आज तुम्हाला एक उत्तम उदाहरण मी देत आहे की न्यायासाठी शासकीय यंत्रणेकडे का जाऊ नये। मी पोलीस स्टेशनचं उदाहरण देतोय। जवळजवळ 2 महिन्यापूर्वी माझ्या कारखान्यामध्ये एक चोरी झाली। तर मला ते पूर्वकल्पना होतीच की पोलीस कंप्लेंट करून काही चोर कधी पकडले जात नाही, म्हणून मग आम्हीच मागोवा घेण्यासाठी काही सूत्रपर्यंत त्या गोष्टी पोहोचवल्या होत्या की अशा गोष्टी चोरीला गेलेल्या आहेत, कुठे काही चोरीला ते गोष्टी तुमच्याकडे विकण्यासाठी आल्यास तर आम्हाला कळवा। अशा पद्धतीने मुख्य आरोपीमधील जो एक आहे त्याला आम्ही पकडलं। त्याने सर्व गोष्टींची कबुली दिली। त्याने आम्हाला प्रत्येक गुन्हेगाराच्या घरी घेऊन गेला। तो म्हणजे ज्याचे जवळजवळ 5 गुन्हेगार होते, त्यातल्या 3घांच्या घरी तो आम्हाला घेऊन गेला। तर त्यांची घरंसुद्धा आम्हाला माहिती आहेत। पोलिसांनासुद्धा ती माहिती दिली। पोलिसांना आम्ही आरोपी दिले, कुठे कुठे चोरीच्या वस्तू ठेवलेल्या आहेत त्यासुद्धा त्याने आम्हाला दाखवल्या आणि पोलिसांनी त्याची रिकव्हरीसुद्धा केली। बरं, आता अधिकृतरित्या कारवाई करण्यासाठी पोलिसांनी मला FIR करायला सांगितले, पण तिथे काही समाजसेवी संस्थेची माणसं बसले होते जे दावा करतायत की आपण खडवलीसाठी आणि त्या खडवलीच्या विकासासाठी कामं करतोय। त्यांनीच या चोरांना अभय दिला। कोणीतरी त्या चोरांचा नातेवाईक, कोण मिस्त्री त्यांच्या घरी साईटवर काम करत होता। मग त्याला वाचवण्यासाठी या बाईंनी ते पोलिसांना इन्फ्लुअन्स केलं। त्याचे कुठले तरी त्याचे मित्र आहेत त्या खडवली चौकीमध्ये पोलीस, त्यांना काहीतरी केली सेटिंग। मग मी FIR करायला इथं आलो टिटवाळ्याला। जवळजवळ 1:30च्या आसपास मी पोहोचलो होतो। माझी FIR ते घेतच नव्हते ॲक्च्युली। डाकुरे साहेब कोणतरी आहेत चौकीला तिथे खडवलीच्या, म्हणे यांचा डाकुरे साहेबांचा जर फोन आला तरच आम्ही FIR घेऊ, तुम्ही थांबा। जवळजवळ 2, 2.5, 3 तास उलटून गेले, काय डाकुरे साहेबांचा फोन नाही। आणि यांना मी विचारलं का थांबा फोन आल्यावर करू, थांबा। म्हणजे त्यांचा काय कळ होता की बाबा हा वैतागून निघून जाईल इथल्या। मी एकदम सर्वसामान्य माणूस म्हणून तिथे गेलो होतो। आपल्याला काही ते पत्रकारिता दाखवायची नव्हती किंवा समाजकारणाचं काही आव घेऊन त्या गोष्टी दाखवायची नव्हतं। ॲक्च्युली मला पण ती समस्या काय असते सर्वसामान्य माणसाची ज्यावेळेस पोलीस स्टेशनला जातो ती फेस करायची होती। ॲक्च्युली गेलो तिथे, मग शेवटी पर्याय नव्हता। मग 112 नंबरला फोन केला की अशी माझी समस्या आहे, मी ते FIR द्यायला आलो आहे, माझे काही FIR हे घेत नाही आहेत। मग त्यांनी कंट्रोल रूमवरनं टिटवाळा पोलीस स्टेशनला फोन आला आणि मग ते जे तिथे अंमलदार किंवा कोणतरी बसलेले असतात ते चिडले माझ्यावर। हा हे काय पद्धत आहे, बोललो होतो ना थांब हे मी म्हटलं 3 तास झाले साहेब, मी वाट बघतोय, कसला तुमचा फोन येईल, माझी FIR तर घ्यायला पाहिजे ना। तर तू बोलतो 112 कशाला फोन केला, बोलतो कायदा येतो, जर तुम्ही FIR घेत नसाल तर मी 112ला फोन केला, त्यात काय एवढं, हा मोठा कायदे पंडित झाला तू, हे ते खूप सुनावलं मला। मी ऐकून घेतलं, आपल्याला काम झाल्याशी मतलब होतं, FIR झाल्याशी मतलब होती। तर ठीक आहे थांब अजून 5-10 मिनटं। असं करता परत 2-3 तास थांबवलं। FIR त्याने ते जे काय रिकव्हरी झाली होती ते फक्त म्हणजे असं गुन्हेगारांना पटकन PC मिळावी, लगेच सुटून जावे, कारण की गुन्हेगारांचे लागेबंदे होते ना यांचे, त्यांना काहीतरी मिळलं असणार म्हणून तर ते झालं। गुन्हेगारांना पटकन PC मिळण्यासाठी जी रिकव्हरी झाली तेच फक्त FIR मध्ये टाका।
मग त्यांनी त्या ठाकुरे साहेबांनी कोणतरी तिकडून फोन केला की बाबा ह्याच वस्तू त्याच्यामध्ये मेन्शन करा FIR-मध्ये. मी सांगितलं माझं एवढं चोरीला गेलं आहे, लाखभराचं ते सगळ्या गोष्टींचं नुकसान वगैरे झालेलं आहे, ते सगळं FIR-मध्ये टाकायचे. म्हणजे नाही, जे रिकवर झाले आम्ही नंतर तपास करू, तपासानंतर टाकू, जे रिकवर होईल ते टाकत जाऊ. मी म्हटलं असे थोडी FIR असते, माझे जे चोरीला गेले जे आहे ते तर तुम्ही लिहून घ्या ना, तुमच्या तपासामध्ये काय मिळेल, कधी रिकव्हरी काय होईल त्याच्याशी माझं काय घेणं आहे. अशा पद्धतीने जसं की एखाद्या माणसाला नॉलेज नसतं तर हे लोक असे उलटं करून तुमची FIR एकदम शॉर्टमध्ये घेऊन टाकतात. तर 2 वेळा झालं, मी सांगितलं नाही मी FIR सहीच करणार नाही. परत तिसऱ्यांदा आला, तो वैतागला, मला वैताग देऊन ठेवला, असं तसं हेम तेम. म्हटलं न झाल्यापेक्षा थोडीफार जी FIR होईल, मी पण मानसिक मला त्रास झाला होता, कारण की सकाळी 1 वाजल्यापासून संध्याकाळी 7-8 वाजेपर्यंत मी तिथं होतो. मी ती केली, सही करून टाकली FIR. म्हटलं गुन्हा तर दाखल होऊ दे आधी, बघू ते रिकव्हरीचं काय. असंही ते रिकव्हरीची ते व्हॅल्युएशन असे दाखवतात पोलीस का ते रिकव्हरीला पण काय अर्थ नसतो. ते झाल्यानंतर मग आता तपास आला त्या खडवली चौकीतल्या एका अधिकाऱ्यांकडे. तर त्याच्यानंतर मग ते तपास चालू केला. आता त्या गुन्हेगाराने आम्हाला सगळ्या गुन्हेगारांची नावं सांगितली, त्यांची घरं दाखवली. बरं, मग तो गुन्हेगार आम्हाला दाखवतो, पोलीस कस्टडीमध्ये असताना पोलिसांना त्याची घरं शोधता नाही आली. अरे बापरे, मग कुठल्या दिशेने तपास केला काय माहिती. म्हणजे सर्वसामान्य माणूस त्या गुन्हेगाराला घेऊन बाकीच्या गुन्हेगारांना शोधू शकतो, पण पोलीस त्याला शोधू शकत नाही. त्यांना काय PC झाली, जे त्याच्यानंतर ते लगेचच त्यांना ती बेल वगैरे मिळाली आणि आज ते एकदम छाती ठोकून सांगतायत सुटलं, अरे काय नाही होत, चोरी करा जेलमध्ये काहीच नाही होत, पोलीस पण मारत नाही की काहीच करत नाही, लगेच आम्ही निघालो बाहेर, काय नाही होत. त्याच्यामुळे त्यांची छाती पण आता हे झाली ना. आणि ही जे बाबानगर जो परिसर आहे ना, ती पत्राचाळ वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, ते निखिलने बरोबर काम केलं होतं, ते तोडायचं, पण ते पुन्हा झालं, तुटलं पाहिजे. परत हेच चोर यांनीच चोरी केली. आणि आता दुसरी गोष्ट अशी आहे की यांनी तिथल्या सर्व लोकांना सांगितलं की बाबा काय होत नाही, मग परत आता दुसऱ्यांदा चोरी झाली कारखान्यामध्ये. या सर्व गोष्टीला कोण जबाबदार माहिती आहे का? ही पोलीस यंत्रणा. हे जो भ्रष्ट राजकारण आहे ना, म्हणजे कोणतरी राजकारणी येणार, कोणतरी समाजकारणी येणार, मग त्याच्या म्हणजे जे गुन्हेगार असतात त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करणार, मग पोलिसांना काहीतरी देणार, मग पोलीस त्यांचा स्वार्थ साधणार आणि मग जो फिर्यादी आहे त्याला त्रास देणार. म्हणजे तुम्हाला सांगतो ॲक्च्युली त्या गुन्हेगारांना पोलीस स्टेशनला इतके वेळा जावं लागलं नसेल ना, तितकं 7 फेऱ्या मारायला लागला मला ॲक्च्युली त्या पोलीस स्टेशन, म्हणजे या सगळ्या प्रोसेसमध्ये. ही शिक्षा नक्की त्या गुन्हेगाराला आहे की फिर्यादीला आहे हेच मला कळत नाही आहे. म्हणजे काय भ्रष्टाचार माजून ठेवला या पोलिसांनी आहे ना, अक्षरशः. आता माझ्यावर कुठलीही कारवाई करा, मी बेसलेस बोलतोय असं तुम्हाला वाटत असेल ना, तर कारवाई करा, कारण की लोकांना माहीत आहे ना तुम्ही खाता पैसे. व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी, KTV न्यूज, मुरबाड. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 9833235011. त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल ID वर देखील संपर्क करता येईल.